हॅलो, वेलकम टू लावण्या बुटीक। आज आपण आपलं मीशो ॲपवरील फर्स्ट ऑर्डर पॅक करून दाखवणार आहोत। चला तर मग बघूयात। हे आहे होम पेज मीशो ॲपचं। आता याच्यात आपल्याला ऑर्डर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तिथे आपल्याला किती ऑर्डर आले आहेत किंवा आपली जी फर्स्ट ऑर्डर आहे ती त्याच्यात दिसेल। तर इथे बघू शकता आपली फर्स्ट ऑर्डर आहे ती पेंडिंग ऑप्शन मध्ये दिसते। तर ती आपल्याला सर्वात पहिले एक्सेप्ट करायची आहे, जेणेकरून ती रेडी टू शिप मध्ये मूव्ह होईल। आता इकडे आपल्याला लेबल जनरेट करायचा आहे, जो की एक QR कोड असतो। आता इथे तुम्ही बघू शकता लेबल जनरेट होत आहे। QR कोड जो आहे तो आपल्याला प्रिंट करून आणावा लागतो। आता इथे आपण लेबल डाउनलोड करणार आहे। आता इथे आपण मॅनिफेस्ट सुद्धा डाउनलोड करणार आहे, जे की एक प्रकाराचा पुरावा असतो की आपण डिलिव्हरी बॉयला आपला पार्सल दिला आहे करून। आता हे दोन्ही डाउनलोड झाले आहेत, हे मी दाखवते तुम्हाला फाइल्स मध्ये हे कसे दिसतात। तर इथे वरती जो आहे तो फर्स्ट मॅनिफेस्ट आहे आणि सेकंड आहे तो लेबल आहे। तर बघू शकता मॅनिफेस्ट मध्ये 2 पेपर्स आहेत आणि इथे हा आपला QR कोड। आता इथे मी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोडक्ट पॅकिंग करायची व्हिडिओ काढायसाठी इथे सेटअप करत आहे। खाली मी एक वेल्वेटचा व्हाईट क्लॉथ घेतला आहे, जो की साधारण 1 मीटरचा आहे। त्याला मी फोल्ड केलंय आणि माझ्याकडे हे असं मनी प्लांट आहे, ओरिजिनल आहे। हा कुठलाही प्लास्टिक वगैरे वापरलेला नाहीये, ओरिजिनल मनी प्लांट आणि लक्की बांबू ठेवला आहे डेकोरेशन साठी। आणि हे आहे माझं प्रोडक्ट स्क्रंचीजचं, सिल्क स्क्रंचीज। हे आपले रेग्युलर साइज आहेत, जे मीशो वरती फक्त 112 रुपयाला अवेलेबल आहे। पिंक, बेबी पिंक आणि ग्रीन कलर। आता इथे बघू शकता हे असे प्रिंट करून आणले आहेत मॅनिफेस्ट आणि QR कोड, लेबल आपला। आता हा ऑर्डर आपण पॅक करायसाठी घेतोय। तर मी इथे एक छोटंसं थँक्यू कार्ड सुद्धा लिहिलं आहे कस्टमर साठी, कारण त्यांनी आपल्याला फर्स्ट ऑर्डर दिली आहे, आपल्यावर खूप ट्रस्ट केला आहे, त्यामुळे हा एक छोटासा थँक्यू कार्ड आहे। आता इथे हे पॉलिथिन बॅग आहे, त्याच्यात मी हे 3 स्क्रंचीज ठेवणार आहे, पॅक करणार आहे। ते बघू शकता तुम्ही इथे स्क्रंचीजची क्वालिटी खूप छान आहे, फ्लेअर्ड आहे, रेग्युलर साइज आहे, कपडा सुद्धा सॉफ्ट आहे। बॅकग्राऊंडला ट्रेनचा आवाज येतोय, कारण मी रेल्वे कॉलनीत राहते, त्यामुळे ट्रेनचे ट्रॅक्स बाजूलाच आहेत, सो इग्नोर करा ते। हे आता मी पॅक करायला घेतलं आहे, थँक्यू कार्ड सुद्धा त्यात ठेवलंय आतमध्ये। आणि हे आता मी फोल्ड करून स्टॅपल करणार आहे। स्टॅपल करताना जरा सांभाळून, नाहीतर ना ते स्क्रंचीज वर येतील, त्यामुळे
त्यामुळे जरा आरामात आणि व्यवस्थित असं त्याला पकडून स्टॅपल केलं आहे. आणि इथे मी हे मिशोची ब्रँडेड पॅकेजिंग घेतली आहे. या पॅकेटची साईज आहे 6.5 x 8 इंचेस. हे विदाउट पॉडवाले बॅग्स आहेत जे एका बाजूने ट्रान्सपॅरंट असतात. हे बॅग मी परिन पॉलिमर्स कडून मागवले होते, जे मिशोचं सप्लायर आहे. आता इकडे बघू शकता मी हा स्टिकर काढून हा स्टिक करणार आहे. हे खूप स्ट्रॉंग ग्लू आहे, लगेच चिटकून जातं. त्यामुळे व्यवस्थित सांभाळून स्टिक करा, वाकडं तिकडं करू नका, नाहीतर पुन्हा ओपन करून लावता येत नाही. तर इथे माझं हे पेपर स्टिक करून झालेलं आहे, प्लास्टिकचं पाऊच. आता मी ह्याच्यावरती लावणार आहे आपला QR कोडचा लेबल. हे जे लेबल आहे ते मला स्टिकर फॉर्म मध्ये मिळालं नाही, म्हणून मी साध्या प्रिंटरमधून प्रिंट करून आणलं आहे. शकता हा पेपर प्रिंट करून आणलेला लेबलचा. तर हा जो पेपर आहे तो मोठा झाला, त्यामुळे मी हा मागे पुढे असं अर्ध स्टिक केलंय. मोठ्या सेलो टेपने स्टिक करून घेते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिल सुद्धा द्यायचा आहे, जो आपल्याला QR कोडच्या खाली आलेला असतो. तो या पेपरच्या खाली फोल्ड केला तरी चालतो. आता इथे मला डिलिव्हरी ॲपमधनं ऑर्डरसाठी रिसीव करायसाठी मेसेज आला आहे. मी अवेलेबल नसल्या कारणाने मी नेक्स्ट डे पिकअप ठरवलं. त्यांचं टायमिंगसुद्धा घेतलं, स्लॉट टायमिंग. आता बघू शकता त्यांनी मला सेम डे मेसेज केलं होतं, पण मी अवेलेबल नव्हते त्या दिवशी. त्यांचे मला असे मेसेजेस आले आहेत व्हॉट्सॲपला. हे जेव्हा तुम्हाला देखील ऑर्डर येतील तेव्हा तुम्हाला देखील हे असं तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती हे मेसेज येतात. आणि मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते स्लॉट किंवा तो दिवस सिलेक्ट करू शकता. पण ते जे दिवस आहे शिपमेंटचं, हे कंपनीने म्हणजे मिशो ॲपवरती दिलेल्या टायमामध्येच शिपमेंट झालं पाहिजे, नाहीतर तुम्हाला चार्जेस लागतात, फाईन लागते. तर अशा प्रकारे आपली ही ऑर्डर पॅक झाली आहे आणि डिस्पॅच होण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.